जंक्शन या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत। आज आपण ह्या व्हिडिओमध्ये एका नवीन जॉबबद्दल माहिती घेणार आहोत, परंतु त्याआधी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। तसेच बेल आयकॉनही प्रेस करा, त्यामुळे तुम्हाला नवीन जॉबबद्दल माहिती मिळत राहील। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर धुळे महानगरपालिका या कार्यालयामध्ये लिपिक टंकलेखक या पदावर 6 महिने कालावधीकरिता कंत्राटी पद्धतीने नेमणूक करावयाची आहे। त्या अनुषंगाने इच्छुक उमेदवारांकडून दिनांक 17/11/2025 ते 26/11/2025 या कालावधीत ऑफलाईन स्वरूपात अर्ज मागविण्यात येत आहेत। इथे पदनाम लिपिक टंकलेखक दिलेला आहे। पदसंख्या ही 25 असणार आहे। एकत्रित मासिक मानधन हे 15,000। इतर वेतन व भत्ते अन्य नाही, म्हणजे दुसरे भत्ते जे असतात ते तुम्हाला मिळणार नाहीत। वयोमर्यादा किमान 18 व 38 वर्षे इथे सांगण्यात आलेली आहे। लिपिक टंकलेखक पदाकरता आवश्यक शैक्षणिक अर्हता इथे सांगण्यात आलेली पहा। मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी, राज्य शासनाची मराठी टंकलेखक 30 शब्द प्रति मिनिट, GCC इंग्रजी टंकलेखन 40 शब्द प्रति मिनिट परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे। महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण मंडळ मुंबई यांच्याकडील अधिकृत MSCIT किंवा DOEACC सोसायटीच्या अधिकृत CCC किंवा O स्तर किंवा A स्तर किंवा B स्तर किंवा C स्तर पैकी कोणतीही एक परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र आवश्यक आहे। मराठी हिंदी वाचता लिहिता व बोलता येणे आवश्यक आहे। तर इथे निवड कशी होणार आहे त्याबद्दल माहिती दिलेली आहे। लिपिक टंकलेखक कंत्राटी यांची निवड पदवी परीक्षेत मिळालेल्या गुणांकावर, जे गुणांकन असेल तत्वावर आधारित राहील। टंकलेखन मराठी 30 शब्द प्रति मिनिट, इंग्रजी 40 शब्द प्रति मिनिट उत्तीर्ण प्रमाणपत्र व MSCIT जे असणार आहे ते अनिवार्य राहणार आहे। गुणांकन निवड यादी तयार करण्यात येणार आहे। आयुक्त हे नियुक्ती प्राधिकारी असतील। गुणांकन पद्धत काय असणार आहे त्याबद्दल माहिती दिलेली आहे या तक्त्यामध्ये। तर गुणांकन पद्धत तपशील लिपिक टंकलेखकचे पदाकरता शैक्षणिक अर्हता म्हणजेच कोणत्याही शाखेतील पदवीच्या शेवटच्या वर्षातील टक्केवारी गुण 50%, टंकलेखन गुण 20%, टंकलेखन इंग्रजी 20%, MSCIT गुणांच्या 10%। खालीलप्रमाणे अटी व शर्तीवर नियुक्ती करण्यात येणार आहे। तर सदर पदाची नेमणूक एक पूर्णतः कंत्राटी पद्धतीने असणार आहे, म्हणून कर्मचारी म्हणून दर्जा असणार नाही। सदर नेमणुका करार पद्धतीने 6 महिन्यांसाठी करण्यात येतील। आदेशाच्या दिनांकापासून 6 महिने पूर्ण झाल्यानंतर विना नोटीस नियुक्ती संपुष्टात येईल। तर संबंधित नियुक्ती प्राधिकारी महापालिकेच्या वतीने नियुक्तीच्या वेळी संबंधितांसमोर विहित प्रपत्रात करार करतील। कराराचे विहित प्रपत्र परिशिष्ट अ मध्ये देण्यात आलेले आहे असं सांगितलेलं आहे पहा। प्राप्त होणाऱ्या अर्जाची छाननी करून धुळे महानगरपालिका धुळे येथील नोटीस बोर्डावर व वेबसाईटवर पात्र किंवा अपात्र उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे। या पदभरती करता तुम्हाला जी आवश्यक कागदपत्रे लागणार आहेत, त्याबद्दल इथे माहिती दिलेली आहे पहा। विहित नमुन्यातील अर्ज, पासपोर्ट साईज फोटो रंगीत 2 प्रती, महाराष्ट्र अधिवास प्रमाणपत्र, जन्मतारखेचा पुरावा, आधार कार्ड, कोणत्याही शाखेची पदवी उत्तीर्ण, शैक्षणिक अर्हतेचा पुरावा, स्वयं साक्षांकित, टंकलेखन मराठी 30 शब्द प्रति मिनिट उत्तीर्ण प्रमाणपत्र आणि इंग्रजीचे 40 शब्द प्रति मिनिट उत्तीर्ण प्रमाणपत्र, MSCITचं प्रमाणपत्र। अर्ज सादर करण्याची प्रक्रिया काय सांगितलेली पहा। उमेदवाराने धुळे corporation.org या वेबसाईटवरून अर्जाचा नमुना डाउनलोड करून घ्यायचा आहे। हार्ड कॉपीमध्ये अर्ज भरून आवश्यक त्या संपूर्ण कागदपत्रांसह धुळे महानगरपालिका धुळे मुख्य टपाल शाखा येथे अर्ज जमा करायचा आहे। अन्य मार्गाने पाठवलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाही असं सांगितलेलं आहे। खालील प्रकारचे जे अर्ज असतील ते सदोष गणले जातील व त्यांचा विचार करण्यात येणार नाही। म्हणजे जर चुकीचा अर्ज भरला असेल किंवा विहित नमुन्यात जर अर्ज भरलेला नसेल, स्वाक्षरी नसेल अर्जावर किंवा ओळखपत्र किंवा आधार कार्डची छायांकित प्रत नसलेला अर्ज असेल, अशा प्रकारे इथे या सूचना दिलेल्या आहेत, त्या तुम्ही वाचून घ्या। जर अर्जासोबत काही कागदपत्र आवश्यक प्रमाणपत्र असतील ते जर जोडलेले नसतील तर ते अर्ज स्वीकारले जाणार नाहीत किंवा ग्राह्य धरले जाणार नाहीत असं सांगितलेलं आहे। तर अर्जदार हा पात्र असल्यास त्यांनी दिनांक 26/11/2025 सायंकाळी 5:45
पर्यंत ही प्रक्रिया पूर्ण करायची आहे। अर्जाचा नमुना धुळे corporation.org या वेबसाईटवर उपलब्ध आहे। डाउनलोड करून घ्यायचा आहे तो नमुना आणि त्याच्यामध्ये अर्ज सादर करायचा आहे। थँक्यू।